छत्रपती शिवरायांच्या गादीचा जिल्हा आणि याच जिल्ह्याचे मंत्री साहेबांनी परवा ते जेव्हा उत्तेश्वरला यात्रेनिमित्त आले होते त्याचवेळी त्यांनी उत्तेश्वराजवळ प्रार्थना केली होती की या मराठा समाजाचं आरक्षण मिळो आणि ते देण्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली होती। दसरा मेळाव्यामध्ये साहेबांनी छत्रपती शिवरायांच्या समोर त्यांच्या साक्षीने त्यांचा चरणस्पर्श करून मराठा समाजाला त्यांनी ग्वाही दिली होती की काही झालं तरी मी मराठा समाजाला न्याय देईल। त्यांनी शेवटच्या शरीरातील रक्ताचा थेंबापर्यंत मी तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम करेल हे जाहीरपणे त्यांनी शपथ घेऊन सांगितलं होतं आणि त्यांनी त्यांची शपथ पूर्ण केली। म्हणून आज या ठिकाणी शिवतीर्थावरती पवई नाक्यावरती छत्रपती शिवरायांना तमाम मराठा समाज आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी आम्ही त्यांना पुष्पहार या ठिकाणी वाहून या ठिकाणी सर्वांना पेढ्याचं वाटप केलेलं आहे आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये हा आनंदोत्सव साजरा करताना मला खात्री आहे की राज्यामध्ये पुन्हा एकदा दिवाळी सुरू झाली आहे आणि दिवाळी तत्सम संपूर्ण मराठा समाज जो रस्त्यावरती होता त्यांनी आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतायत। गोरगरिबांचे प्रश्न त्यामुळे मार्गी लागणार आहेत, गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत आणि कोणाचं दुसऱ्या कुठल्याही समाजाचं आरक्षणाला धक्का न लावता माननीय मुख्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारने या मराठा समाजाला न्याय दिलेला आहे। त्यामुळे आम्ही संपूर्ण जिल्हावासीय आणि शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी आम्ही साहेबांचं मनापासून अभिनंदन कौतुक करतो।